या महात्म्याचे आलेले आहेत. एका जनार्दनी शिवनाम सार, भवसिंधू पार पावावया. मग या पवित्र अशा कथेचा श्रवणाचा देखील एक विशिष्ट विधी आहे. या कथेच्या श्रवणाला किंवा या श्रवणाचा आपल्याला लाभ व्हावा याच्या करता एक विशिष्ट प्रक्रिया आहे. कसं आहे, क्षेत्र परमार्थातलं असो, क्षेत्र संसारातलं असो, क्षेत्र व्यवहारातलं असो, किंवा क्षेत्र आपल्या मन बुद्धी मर्जीप्रमाणे असो, ज्या त्या क्षेत्रात यशस्वी बनण्यासाठी त्या क्षेत्राची काही सूत्र ठरलेली आहेत. अहो, साधं स्वयंपाक करण्याचं सुद्धा एक विशेष सूत्र आहे. स्वयंपाक करण्याचं सूत्र जर चुकलं तर स्वयंपाक गोड बनत नाही. चला, आपल्याला एक छोटासा प्रश्न विचारतो. मला खरं खरं सांगा, काल संध्याकाळचं जेवण फार सुंदर बनवलं होतं. वाघ परिवाराकडे आम्ही भोजनाकरता होतो काल. त्यांनी पुरणाची पोळी बनवली होती. मी हे का सांगतोय त्याचं पण कारण आहे. ऐकताय ना सगळे? इकडे माझ्याकडे लक्ष द्या, ऐका, बोलू नका, शांततेत ऐका, बोलू नका. तुम्ही जेवढं शांत बसाल तेवढं व्यवस्थित निरूपण मला करता येईल, आणि तुम्ही जेवढं लक्ष देऊन ऐकाल तेवढं महत्वाचं आणि जास्तीत जास्त मला तुम्हाला सांगता येईल. परत आपली हे ऐकायला गाठ होते की न होते माहिती नाही, माझी सांगायला आणि तुमची ऐकायला. त्यामुळे लक्ष देऊन ऐका, फार लक्ष देऊन ऐका. साधी पुरणाची पोळी बनवायची झाली तरी त्याच्यासाठी सुद्धा सूत्र आहे. मला आपल्याला जे विचारायचंय ते पुढे आहे. मला सांगा, पोळी बनवताना पिठात पुरण घालतात का पुरणात पीठ घालतात? नाही, इकडे नाही विचारत, ते काही योग्य होणार नाही. अजून तरी आपल्या भारतीय महाराष्ट्रीय मंडळीवर एवढी वाईट वेळ. आपल्याला विचारतो, पुरणाची पोळी करायची असेल तर पुरणात पीठ घालणार की पिठात पुरण घालतात? पुरणात नाही, पिठात पुरण टाकतात. पण एखाद्यानं प्रयत्न केलाच. काही काही अष्टबहादर असतात, त्यांना सूत्र मोडून जगण्याची फार हौस असते. एखाद्याने प्रयत्न केला, नाही नाही मी पुरणात पीठ घालूनच पोळी तयार करेल. मला आपल्याला विचारायचंय, त्यांनी किती दिवस पुरणात पीठ घातलं म्हणजे पोळी बनवलं? नाही बनणार ना. मग साध्या संसारातल्या, प्रपंचातल्या, स्वयंपाक विषयातल्या एका पदार्थाला, एका पोळी नावाच्या पदार्थाला जर त्याचं सूत्र बिघडलं तर पोळी घडत नाही, पोळी बनत नाही. मग परमार्थासारख्या व्यापक विषयाला सूत्राशिवाय हाताळणं योग्य आहे की अयोग्य? प्रपंचातल्या छोट्या गोष्टीला जितकं सूत्र महत्वाचं आहे ना, तसं परमार्थाच्या मोठ्या गोष्टीला सुद्धा सूत्र तेवढं महत्वाचं आहे. अडचण ही आहे, आपली अडचण काय माहितीये? आपली अडचण अशी आहे, आपल्याला प्रपंचात सूत्रबद्ध काम हवं असतं आणि ते सूत्र पाळून तो मिळालेला लाभ आपल्याला मान्य आहे.
पण परमार्थात सूत्रांची तोडमोड करून परमार्थ फळाला येत नाही हा आरोप आपण पुन्हा परमार्थावर करतो. आपली चूक ही होते. आपण परमार्थाचे नियम पाळत नाही, पण आपल्याला परमार्थाकडून फळाची अपेक्षा आहे. साध्या संसारातल्या गोष्टीत जर सूत्र चुकल्यावर संसार उत्तर देत नाही, तर परमार्थामधले सूत्र चुकल्यानंतर परमार्थ उत्तर देईलच कसा, हा फार मोठं कुतूहल आहे लोकांचं. त्यासाठी जी शिवमहापुराण कथा आपण सर्वजण मिळून गाणार आहोत, आपण सर्वजण मिळून करणार आहोत, या कथेच्या श्रवणाचं सुद्धा एक सूत्र आहे. आणि ते सूत्र जर आपण वापरलं, त्या सूत्राच्या कक्षेत जर आपण राहिलो, तर आपल्याला सुद्धा या कथेच्या श्रवणाचं ते फळ निश्चित मिळेल जे फळ कालच्या कथेमध्ये आपण ऐकलंय. नाहीतर बऱ्याचदा आपण कथा खूप ऐकतो, हल्ली आपण कथा खूप ऐकतो. लोक आम्हाला येऊन सांगतात, महाराज आमचं आज 50 वर्ष आहे आणि 50 वर्षात आम्ही 50 ज्ञानेश्वरीची पारायण केली आहेत. काही जण येतात सांगतात, महाराज माझं वय 70 वर्ष आहे, मी वयाच्या 5व्या वर्षी माळ घातली. काही जण सांगतात, महाराज माझं वय 80 वर्ष आहे, 80 वर्षापर्यंत मी कीर्तन ऐकत आलोय. पण बोलू, तो म्हणतो 80 वर्ष झाली मी कीर्तन ऐकतोय, 80 वर्षापासून कीर्तन ऐकतोय, पण अजून कोणाचं कीर्तन पटलं नाही म्हणे मला. थोडं लोकात फिरलं तर कळतं, अजून हाच कुणाला पटला नाही. 80 वर्ष परमार्थ करून सुद्धा त्या परमार्थाचे गुण आपल्यात दिसत नाही. पण बोलू, 5 वर्षाच्या ध्रुवामध्ये परमार्थ उतरतो आणि 80 वर्षाच्या माणसात परमार्थ उतरत नाही, याचा अर्थ चूक परमार्थाची नाहीये, चूक व्यक्तीच्या मार्गाची आहे, सूत्राची आहे. सूत्र चुकतंय, काहीतरी चुकतंय. आपलं सूत्र चुकतं म्हणून आपल्याकडे परिणामाची विभिन्नता आहे. सांगील तसं शिव महापुराणाची कथा ही आतापर्यंत आपण बऱ्याचदा ऐकलेली असेलही, प्रत्यक्ष ऐकली असेल, टीव्ही मधनं ऐकलेली असेल, मोबाईल मध्ये ऐकलेली असेल, पण ती ऐकून सुद्धा आपल्यावर जर त्या कथेचा धनप्रभारित परिणाम होत नाही, याचा अर्थ कथा अप्रभावी असं नाही, आपण दगड आहोत हे मान्य करायचं. आपल्या ऐकण्याचं काहीतरी सूत्र चुकतंय, त्या अर्थी कथा आपल्याला उत्तर देत नाही. म्हणून या शिव महापुराण कथेच्या श्रवणाचा सुद्धा एक विशेष विधी आहे. तो विधी शौनकांनी सुतांना विचारला, सुतजी महाराज, जी कथा तुम्ही सांगता आहात त्या कथेच्या श्रवणाचा काही विधी असेल ना? तो विधी सूत स्वतः शौनकांना सांगते. श्रीमद शिव पुराणस्य श्रवणस्य विधिं वद, येन सर्वं लभेत् श्रोता संपूर्ण फलमोत्तमम्. पहिलं, कथा ऐकण्याकरता आपल्याला श्रोता व्हावं लागेल. शब्द लक्ष देऊन ऐका बरं का. आपण सर्वजण, तुम्ही फार चांगलं ऐकताय, तुम्ही फार बारीक ऐकताय म्हणून बोलतो. कथा ऐकण्याचा पहिला नियम, आपल्याला श्रोता बनावं लागेल. श्रोता या शब्दाची व्युत्पत्ती
संश्रुती या शब्दापासून तयार झालेली आहे, तिकडे जात नाही मी. पण ज्याला आपल्या आतल्या मीपणाला सरत करता येतो त्याला श्रोता बनता येतं. शब्द लक्ष देऊन ऐका बरं का. ज्याला आपल्या आतल्या मीपणाला सरत करता येतं त्याला श्रोता बनता येतं. आणि शिव महापुराण अन्य कोणतीही भगवत चर्चा ऐकण्याचा पहिला नियम आपला मीपणा गेला पाहिजे. ज्याचा मीपणा जातो त्यालाच कथा श्रवणाचा पहिला अधिकारी मानला जातो. येन सर्वं लभेत श्रोता संपूर्णं फलमुत्तमम्. त्याने श्रोता जर बनलं तर त्याला उत्तम फल मिळेल. सूत बोलतात, अथ ते संप्रवक्ष्यामि संपूर्ण फल हेतवे विधिं शिवपुराणस्य शौनका श्रवणे मुने. जी कथा आपण सर्वजण एका पवित्र हेतूने ऐकताय, आम्हाला काहीतरी या कथेतनं मिळालं पाहिजे, आम्हाला काहीतरी या कथेतनं प्राप्त झालं पाहिजे, त्याच्याकरता सुतांनी नियम सांगितले. पहिलं, कथा श्रवणाकरता पहिलं आपल्याला कथा श्रवण करायची आहे हा संकल्प पहिला दृढ झाला पाहिजे. याच्यात खोलगट अर्थ असा आहे, आपल्याला कथा श्रवण करायची आहे, नाही आपल्याला कथाच ऐकायची आहे हे ठरवायचं पहिलं. ऐकताय ना सगळे. पहिलं काय संकल्प करायचा, आपल्याला कथाच ऐकायची आहे. जोपर्यंत जी गोष्ट करायची हा संकल्प दृढ होत नाही ना तोपर्यंत ती कृती सुद्धा तुमच्या हातावर येणार नाही, हे लक्षात ठेवा. बरेच शाळेचे विद्यार्थी इथं बसलेले आहेत, कॉलेजचे शाळेचे बरेच मुलं मुली इथं आहेत. मला तुम्हाला एक छोटस सूत्र सांगायचंय. छोटस सूत्र आहे, शाळेतल्या जीवनातलं आहे, चाणक्यांचं आहे. जोही विषय आपल्याला हाताळायचा आहे त्या विषयात जोपर्यंत तुम्ही गर्क होत नाही ना, शब्द लक्ष देऊन ऐका, जोपर्यंत तुम्ही अभ्यासाच्या ठराविक विषयात गर्क होत नाही ना तोपर्यंत तो विषय तुमच्याकडे लक्ष देणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत तो विषय तुमच्याकडे लक्ष देत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न करा तो विषय तुमच्या हातावरती येणार नाही. घटना सांगितली जाते, एक महान शास्त्रज्ञ, त्याचं नाव गॅलिलिओ. आपण बऱ्याच जणांनी त्याचं नाव ऐकलं असेल, गॅलिलिओ. त्या गॅलिलिओच्या आत्मचरित्रामध्ये आलेला प्रसंग आहे. गॅलिलिओ त्याचं काहीतरी संशोधन करत होता. संकल्प किती दृढ असावा लागतो ते सांगतोय बर का. कथा ऐकायची आहे पण नुसती जेवढी भेटल तेवढी, जेवढी होईल तेवढी, उगा आपलं काही कामच नाही व म्हणून कथा ऐकायला जायचं, किंवा आता आलंय नशिबानी म्हणून ऐकायचं. इतकं पोकळ भगवत प्राप्तीच्या साधनाची उंची इतकी कमी नाहीये की तुम्ही उरलेल्या सुरलेल्या मालामध्ये याचा हिशोब लावावा, इतकं हे सोपं नाहीये. हे पहिलं लक्षात घ्या. परमार्थ हा उरीसुरीचा विषय आणि उरसुरीचा माल नाहीये, याच्याकरता विशेष अवधान द्यावं लागतं. तर हे तुमच्याकडे लक्ष देईल, नाही तर देणार नाही देणार. त्या गॅलिलिओने काहीतरी त्याचं संशोधन सुरू होतं आणि संशोधन सुरू असताना त्याच्या बहिणीने त्याला सांगितलं, दादा जेवायला चल, मी तुझी वाट पाहते, पुष्कळ उशीर झालाय, आपण जेवण केलं पाहिजे. त्या गॅलिलिओने सांगितलं, तू चल मी आलोच. तिने सांगितलं, नाही, आपल्याला बरोबर जेवायचं, लवकर उठ, जेवण कर, पुन्हा वाटलंस तर तुझ्या अभ्यासाला बस. तो गॅलिलिओ बहिणीला हो म्हणतो आणि हो म्हणून
पुन्हा एकदा त्याच्या संशोधनाकरता त्याला वाटतं एवढा एक मुद्दा एवढा पूर्ण करू मग जाऊ. त्याच्या अभ्यासाला सुरुवात करतो, त्याचं लक्ष तिथेच राहून जातं. बहीण शेवटी कंटाळते, बाहेर जाते, स्वयंपाकघरात डायनिंग वर जाते, जेवण करते, हात धुते, झोपायला निघून जाते. कुतूहल पुढे. बऱ्याच वेळानं तो गॅलिलिओ उठतो आणि उठून डायनिंग मध्ये येतो, स्वयंपाक घरात येतो. हात धुतलेलं, जेवण झालेलं ते उष्ण ताट पाहतो आणि म्हणतो, अरे जेवण झालंय आपलं, चला अभ्यासाला. तिथून जातून परत अभ्यासाला बसतो. याला अवधान म्हणतात. लक्ष इतकं बारीक असावं, गर्क इतका असावं लागतं. अवधान कशाला म्हणतात ते लक्ष देऊन ऐका. माऊलींनी याच्याकरता शब्द वापरले, तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. सर्व सुखाला पात्र व्हायचं असेल तर अवधान द्यावं लागतं. आणि अवधान इतकं लक्ष देऊन द्यावं लागतं की एकदा ती चर्चा आपल्या मस्तिष्कात शिरली तर त्याच्या उत्तरात कोणत्याही गोष्टीचा स्वीकार आपल्या बुद्धीने आणि मनाने करता कामा नये. इतकं अवधान जर संसारात द्यावं लागतं तर विचार करा, कायम त्रास देणाऱ्या प्रपंचात सुद्धा जर एवढं अवधान लागतं तर मग परमार्थात किती श्रीमंत कान ठेवावे लागत असतील, आपले कान किती स्वच्छ ठेवावे लागत असतील, आपल्या कानाला किती उंची द्यावी लागेल परमार्थामध्ये. तसं प्रथम अथ ते संप्रवक्ष्यामि संपूर्ण फल हेतवे. पहिलं कथा ऐकण्याचा संकल्प दृढ करावा लागतो. मला कथा ऐकायची नाही, मला कथाच ऐकायची, दुसरं काही ऐकायचं. हा संकल्प पहिला स्वतःच्या मनाने निश्चय पक्का केला पाहिजे. स्वतःच्या मनाने हा संकल्प स्वीकारला पाहिजे, तर पुढचे परिणाम यायला हळूहळू सुरुवात होईल, अन्यथा नाही. पुढे कथेकरता स्थान योग्य असावं. आणि तुकाराम महाराजांनी आदी परंपरेने त्याच्याकरता एक नियम सांगितलाय. कथेच्या आधी, वक्त्या आधी मान, गंध अक्षता पूजन, श्रोता यती झाला जाण, तरी त्या नाही उचित. पहिलं ज्याच्याकडनं आपण कथा ऐकतो त्यांचं पूजन. जसं आता इथं रोज आल्यानंतर विशेष सन्माननीय व्यक्ती कुणीतरी येऊन पूजन करते, हा नियम. कारण या ग्रंथाचं ज्याचं आपल्याला श्रवण करायचंय, ज्या ग्रंथातनं आपल्याला ज्ञान घ्यायचंय, त्याला पहिलं नमस्कार केला पाहिजे. आणि एक बोलू, ज्याच्याकडनं घ्यायचंय ना त्याच्या समोर झुकलं तरच ज्ञान मिळतं, नाहीतर मिळत नाही. ज्याच्याकडनं ज्ञान घ्यायचंय ना त्याला नमस्कार केला पाहिजे. शिक्षक हा कायम पूज्यच असला पाहिजे. तर एक वाक्य बोलू, शिक्षक शिकवण्याकरता कितीही सुज्ञ असला पण विद्यार्थ्याच्या मनामध्ये जर त्याच्या विषयीचा आदर नसेल तर शिक्षकाचं शिकवणं योग्य आहे. पण जर याच्या मनात आदर नसेल ना तर त्याने शिकवलेलं ज्ञान सुद्धा याच्या बुद्धीत जाण्याच्या अगोदर 100दा विचार करेल. तो सन्मान त्याला द्यावा लागतो. आम्ही आता पाहिलं इथे पूजा मांडली आहे, खूप सुंदर, खूप आकर्षक आणि अतिशय विधिवत पूजा मांडली आहे. निश्चित ज्या कोणी ब्राह्मण देवतेने ही पूजा मांडली ती निश्चितच वंदनीय आणि पूजनीय असली पाहिजे. कारण इतकी सूक्ष्म बारीक, एकही गोष्टीची त्रुटी जागा सुद्धा हल्लेली नाहीये. आम्ही रोज पूजा पाहतो, एवढं सूक्ष्म, एवढं बारकावेने ती पूजा तिथं मांडली आहे.
की निश्चित त्यांना नमस्कार करावं वाटेल, त्यांचं कौतुक करावं वाटतं. पण हे सूक्ष्म ज्ञान येण्याकरता अजूनही ती मंडळी त्यांच्या गुरुजनांच्या समोर निश्चित नतमस्तक असली पाहिजे. एक बोलू, ज्ञान आपल्या बुद्धीत येणं हा एक वेगळा प्रकार आहे आणि ते ज्ञान बुद्धीमध्ये जिवंत राहणं हा एक वेगळा प्रकार आहे. ज्ञान मिळवणं जरी तुमचं कौशल्य असेल, पण ते ज्ञानाने आपल्या बुद्धीत स्थिर राहायचं का निघून जायचं हे तुमचं आचरण ठरवेल. तुमचं आचरण भ्रष्ट झालं, उद्यमपणात गेलं, ते ज्ञान तुमच्या ठायी राहणार नाही, हे लक्षात ठेवा. पुढे चला. जसे या कथेचे इतर नियम आहेत, त्यात वक्त्याला सुद्धा काही नियम आहेत. हे नियम सूत शौनकांना आणि 88,000 ऋषींना सांगतायत. वक्त्यासाठी नियम आहेत. तुम्ही वक्त्याची निवड करताना या सगळ्या गोष्टी त्यात पाहिल्या पाहिजे. पहिलं, वक्ता कुशल असावा. दुसरं, वक्ता निस्पृह असावा. तिसरं, वक्ता आचरण विशेष असावा. दृष्टांत कुशल असावा. प्रवचन कुशल असावा. वक्त्याकडे आचरणाची उंची असावी. पुढे, वक्ता निस्वार्थी असावा. कथा ठरवून घेतलेली नसावी. वक्ता निस्वार्थी असावा. ठरवलेली कथा, केलेला व्यवहार ना वक्त्याचं कल्याण करतो ना श्रोत्याचं कल्याण करतो. ही भूमिका लक्ष देऊ नये. कथेत अर्थव्यवहार नसावा. आपल्याकडे दक्षिणा योजना आहे, व्यवहार योजना नाहीये, अर्थ योजना नाहीये. वक्ता समाधानी असावा. त्याने शुचिर्भूततेचे सर्व नियम पाळावे. तम अनुष्ठानस्य पुराणाभ्यो, त्याने अनुष्ठान संबंधी जीवन जगावं. असे वक्त्याचे बरेच नियम आहेत. त्यानंतर श्रोत्यांसाठी सुद्धा नियम आहेत. ते नुसतं माझ्यासाठी किंवा एकटं मी बोलतोय म्हणून नाही बरं का. तुमच्या सर्वांवर सुद्धा थोडी थोडी जबाबदारी आहे. त्यातली पहिली जबाबदारी, कथेतून उठू नये. एकदा कथेत बसलं की कथास्थान सोडून शेवटपर्यंत जाऊ नये, हा नियम आहे. पुढे, जो कथेतून उठतो, एक लक्षात घ्या, जो पुरुष कथेतून उठतो त्याचं स्त्री संपत्ती धन नष्ट होतं, आणि जी माता कथेतून उठते तिचं पती नामक धन कथेतून जगातून अपवित्र व्हायला सुरुवात होते. कथेतून उठू नये. हे ऐकल्यावर काही जण म्हणतील अशी पिढा असेल तर जायलाच नको. आपण आपल्या घरी बसून ऐकू, त्याच्याही पुढे नियम आहेत. कथा ऐकण्याच्या 4 गोष्टी जर तुमच्या जवळ असतील, एक, अनुकूलता, समयनियोजितता, प्राप्त भाग्याः प्राप्त स्थानाः. तुम्हाला जर कथा ऐकण्यासाठी वेळ असेल, तुम्हाला जर कथा ऐकण्यासाठी योग्य स्थान उपलब्ध असेल, तुम्हाला जर कथेसाठी कोणत्याही प्रकारचा प्रपंचाचा फटका बसत नसेल आणि कथा तुमच्या अनुकूल स्थान काल वेळात जर उपलब्ध असेल, तरीही जर जो कथेच्या श्रवणापासून स्वतःला चोरून दूर ठेवतो, तयाचे कुली अधम संतती जन्मा हे उत्पत्ती निश्चितता. त्याच्या कुळामध्ये अधम संतती जन्माला येते. कुणाचं सांगतोय मी त्यांचं सांगतोय, ज्या अजूनही घरात टीव्हीचं रिमोट घेऊन चॅनल फिरवतायत. मी त्यांचं सांगतोय की जे बरोबर 8:45 वाजता येतात. मी त्यांचं बोलतोय. अनुकूल आहे.
ऐकलं पाहिजे. आणि एक सांगू, इथे आस्तिक नास्तिक ही चर्चा या बैठकीतच बसत नाही. एखादा म्हणेल मग आम्ही देवाला मानतच नाही, मग आम्हाला हे सगळे दोष हे असं आमच्या बरोबर घडेल का? अरे तुझ्या मान्या न मानण्यावर प्रकृतीला काय घेणं आहे? तुमच्या मान्या न, आपल्या मताचा, आपल्या घरात 10 माणसं असतील, 5 माणसं असतील, तरी सुद्धा आपल्या मताचा घरात विचार केला जात नाही. आणि तुमची अपेक्षा आहे तुमच्या मताचा विचार परमेश्वरानं करावा. घरात आपलं ऐकत नाही कुणी लवकर, आणि आपली इच्छा आहे की आपल्या मताचा आदर प्रकृतीने करावा. मी देवाला मानत नाही, तू बापाला मानत नाही. बापाला मानलं नाही याचा अर्थ बाप नाही असं होतं का? आस्तिक नास्तिक, देवाला मानणारा न मानणारा, ही हलकी चर्चा या पुराणाच्या कक्षेत येतच नाही, येतच नाही. म्हणजे न मानणं मानणं हे तुमच्या बुद्धिवादाचं द्योतक, हे मानलेलंच नाही. इथं तुम्हाला मानावंच लागेल का? कारण आपण त्याच्या कृपेवर, त्याच्या उपकारानं जगतोय आपण. मला तिकडे जायचं नाही. कथेमध्ये उठू नये. कथेमध्ये जर उंच आसनावरती जर बसलं कथेपेक्षा, तर त्याला काक योनी प्राप्त होते. कथेमध्ये बसल्यानंतर जर व्यसन करत असो, तर अंतकाळाला यमदूत तये मुखे विष्टेचे कण लोटीती साच. नाही तर काही काही कथेच्या अगोदर बरोबर कोपऱ्याला जागा धरतात. म्हणजे मी तुम्हाला नाही म्हणत बरं का, इथं कुणी असं नाही, हे पण लक्षात घ्या. नाही तर एखादा म्हणेल मग ठीक आहे महाराज, उद्यापासून पडद्याच्या बाहेरून बसतो, असं. पण हे मर्यादा सांगितली. कथा काळाची मर्यादा सांगतो ते भावे वंदा, प्रीतीने गोविंदा हेची एक आवडे, नये आळसे मोडू अंग. कथेमध्ये आळस आला तरी अंग मोडू नये, आळसे मोडू. मी ऐकताय ना? पण मी ऐकताय मी काय बोलतोय? काही जण म्हणतील बा हे अवघडच आहे. नोव्हे परमार्थ सोपा रे, माझं बोलटा हे वाटे खरे. परमार्थ सोपा जरी म्हणायला असला, तर भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. फल विशेष पाहिजे असेल तर प्रयत्न सुद्धा विशेष करावे लागते. अहो, साधी BSc चे पेपर देणं आणि कलेक्टरचे पेपर देणं याच्यात काही फरक आहे की नाही? ग्रॅज्युएशनच्या अभ्यासावर कुणी IAS ची एक्झाम देईल का? आणि प्रयत्न केला तर उत्तर हाताला येईल का? तसंच हे परमार्थातून मोठ्या सुखाची अपेक्षा आहे ना, प्रयत्न सुद्धा मोठे लागतील, पराकाष्ठा मोठी लागेल. कथेमध्ये जर हेलना केली, हेलनेचा रंग दाविल तो चांडाळ म्हटलंय त्याला. तुकाराम महाराज म्हणतात, तोंडी विडा माने ताठा, थोरपणे घाली खेटा, चित्त नेदी नाम पाठा, गोष्टी लावी तो चांडाळ. कथेमध्ये असं जर कोणी करत असेल तर तो चांडाळ. आणि त्याच्या पुढे गोष्ट मांडली महाराजांनी, कथे इच्छी मान, दावोनिया थोरपण, रजा संकोचून, लुगडी सावरी तो चांडाळ. कथेमध्ये बसल्यानंतर मानाची अपेक्षा करायची नाही. आपण प्रपंचातली कितीही मोठी असो, आपल्या घरात परमेश्वराच्या दारात नाही. एक बोलू, एक वाक्य बोलू, तुम्हाला राग नाही येणार? मी कालच सांगितलंय, मी त्याच्या करता चालू आहे. किमान परमार्थात तरी आपला प्रपंचाचा दांभिकपणा आणू नये तेव्हा, किमान परमार्थात. अधिक मला बोलायचं नाही. आपण बैसे बाजेवरी, सामान्य हरीच्या दासा धरी,
तरी तो मुळावरी वहिजेल निश्चये. हे प्रकरण, आता हे प्रमाण जरा जड आहे, ते सांगत नाही. ज्याला ऐकायचं ते निवांत भेटा. हा भयंकर रोग सांगितलेला आहे, पण हे निवांत सांगेल, इथं नाही सांगणार. कथेमध्ये श्रोत्यांना आणि वक्त्याला सुद्धा खाण्याचे काही नियम आहेत. पहिला नियम असा आहे की शक्यतो कथाकाराने, आता श्रोत्यांना म्हणून नाही बंधन ठेवत मी, पण किमान कथेच्या मुख्य अंगाने तरी शक्य असेल तर उपवास करावा. नाही उपवास शक्य तर मग किमान त्याने एक भोक्ती राहावं. नाही एक भोक्ती राहता येत तर मग 2 वेळ चांगलं भरपेट जेवावं, पण कथा ऐकावी. पुढे ऐका. कथा काळामध्ये वांग्याची भाजी खाऊ नये. कथा काळामध्ये लसूण कांदा खाऊ, नारळामध्ये येणारा कंद असतो ना तो खाऊ, आणि सगळ्यात महत्वाचं, सध्या सीझन हळूहळू सुरू होतोय, कथा चालू असताना टरबूज खाऊ. टरबुजाला भाव दूषितता मानली आहे, रामायण पहा एकदा. कथा काळामध्ये विषय भोगाचा त्याग असावा. कथा काळामध्ये सत्य भाषण असावं, द्वेषरहित जीवन जगावं आणि होईल तितकी सर्वांगी शारीरिक शुचिर्भूतता पाळावी. वक्त्याने कथेच्या काळामध्ये अनुष्ठानपूर्वक जीवन जगावं. अनुष्ठानम पुराणोक्ती वक्ता निस्पृह कार्याणाम. आणि विशेष त्या अनुष्ठानाचे, नित्य नियमाचे सर्व विधी वक्त्याने पाळावे. महाराज, आम्ही सगळे विधी नियम पाळून कथा करतो, फक्त आमचा यावेळी थोडा गोंधळ असा आहे की आम्ही एक वेळ भोजन करून कथा करायचो इथून मागे, पण दुर्दैवाने आम्हाला या कथेच्या वेळी 2 वेळा, थोडं का होईना पण 2 वेळा जेवावं लागतंय. त्याचं कारण पण सांगतो. कथेच्या 8 दिवस अगोदर आमचं जवळजवळ कथेला येणं रद्द झालं होतं. जवळजवळ रद्द नाही म्हणूनच झालं होतं. संयोजक मंडळीला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत त्यातल्या. जवळजवळ कथेला येणं आमचं रद्द झालं होतं. त्याचं कारण 8 दिवसांपूर्वी आमचा एक छोटासा अपघात झाला. त्या अपघातामध्ये डोक्याला जर असा मार लागलाय. इथे 7 टाके पडले होते आमचे. इथे 7 टाके होते. कुतूहल वाटेल, कथेला येण्याच्या 1 दिवस अगोदर, कथेला येण्याच्या 1 दिवस अगोदर आमचे टाके काढलेत. त्यातले निम्मे टाके ओले होते, ते ओढून काढलेत. पर्याय नव्हता. डॉक्टरने पुष्कळ विरोध केला, असं करू नका म्हणे, ओले ते टाके, काढलं तर योग्य होणार नाही. म्हटलं काय होईल ते होईल, काढून तर बघ. टाके काढले, पण मग डॉक्टरने एक सांगितलं, गोळ्या घ्याव्या लागतील. जखम एवढी जखम मध्ये गेलेली होती ती इथे, म्हणून टोपीने ती झाकून ठेवली. आता कथेच्या येण्यामध्ये डोक्यात वारकरी संतांचं चरित्र असेल तरच टोपी ठेवावी. या कथा करताना डोक्यामध्ये टोपी शक्यतो नसते, कारण तो एक स्वतःच्या डोक्यावरती असला एक मान असतो, तो नसतो ठेवायचा. पण त्याला गारवा लागू नये ह्या डॉक्टरांनी सांगितलंय. ते टाके, त्या जखमा अजून ओल्या आहेत, टाके काढलेत, पण मग डॉक्टरांनी सांगितलं जखम भरावी वाटत असेल, पुढच्या कथा नीट व्हाव्या वाटत असेल तर किमान 2 वेळ जेवण करावं लागेल, तर गोळ्या लागू होतील. त्यामुळे यावेळी या कथेत फक्त एवढी एक गोष्ट आम्हाला सोडावी लागेल. फक्त 1 वेळ जेवणाच्या ऐवजी थोडस 2 वेळ जेवावं लागतंय. पण आम्ही कायम हे सगळे नियम पाळून कथा करतो का? कारण यातले हे जर नियम सगळी अनुकूलता असून जर आपण पाळले नाही तर त्याचा दोष वक्त्याला आहे.
आणि बोलू. वक्ता जर नियम न पाळता कथा करत असेल तर त्याच्या एवढाच दोष ती कथा ऐकणाऱ्याला सुद्धा आहे. कथा ऐकून सुद्धा धडपड का होते आयुष्यात, तर त्याचं हेही एक कारण आहे, वक्त्याने त्याचे नियम न पाळणं. 3 मुद्दे आहेत. जर वक्त्याने नियम तोडून कथा केली, कठीण आहे ऐकायला, तर त्याचा निर्वंश होतो. जरा घाबरा या गोष्टीला. दुसरं, ज्यांनी वक्त्याला येण्याचं निमंत्रण आणि जे वक्त्याला सहकार्य करतात त्यांच्याकडनं जर वक्त्याने जर हे नियम नाही पाळले तर वक्त्याच्या संबंधित असलेल्या व्यक्तीच्या कुलामध्ये सदोषित संतती जन्माला येते, दोषयुक्त संतती. आणि वक्त्याने जर हे नियम न पाळता कथा सांगितली आणि ती जर तुम्ही ऐकली, बोलूच का? बोलू का सोडून देऊ? जर वक्त्याने नियम पाळले नाही आणि अशा नियम भ्रष्ट असणाऱ्या वक्त्याकडून जर ज्या श्रोत्याने कथा ऐकली जाते, त्या श्रोत्याच्या आयुष्यात त्याला बोलूच का? तुम्हाला जड नाही जाणार? त्याची संतती ही अल्पायुधी होती. सध्याला काही नाही होत, संतती अल्पायू होती. हा दोष केव्हा लागतो? आचरण नियम भ्रष्ट वक्त्याच्या मुखातून कथा ऐकली तर. कारण त्याच्या मुखातून येणारे शब्द त्याच्या आतलं पाप घेऊन बाहेर येत असतो. अंतरस्थितम पापम निर्याती बहिर्भती मुखान्वयेन शब्द प्रविच्छेनी कर्णरंध्राणी प्रकृती प्रयोगाम स्थितम प्रथः. म्हणून वक्त्याने हे सगळे नियम पाळणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही काल तुम्हाला सांगितले, 8 दिवस नका आग्रह करू पायाला हात लावून दर्शन घेण्याचे, कारण तुम्हालाही त्रास आहे, मलाही त्रास होईल. आता काही जणांना हे नाही पटत, ज्याला पटत नाही त्याला समजावून सांगण्याचा आम्ही प्रयत्नही करणार नाही. कारण ज्याला मुळातच पटत नाही ना, त्याने या विषयात डोकंही घालू नये. विनाकारण नको त्या माणसाला अनुकूल बनवण्याच्या प्रयत्नात आपल्या परमार्थिक अवस्थेचं पतन करणं कोणतं शहाणपण नाहीये. नाही तर त्याला वाचवता वाचवता आपणच बुडून जायचं, याच्यात काही शहाणपण नाहीये. चला, हे सगळे नियम सांगून कथेच्या पहिल्या 5 महात्म्याचे अध्याय संपतात आणि इथून पुढे कथेच्या मुख्य चर्चेला सुरुवात होते, ज्याला शिवमहापुराण म्हणतात. बरं का, ते फक्त महात्म्य सुरू आहे. शिवमहापुराण नेमकं काय, तर त्यातली प्रत्येक संहितेचा विचार आपल्याला करायचा. त्यातली पहिली संहिता आहे विद्येश्वर संहिता. या विद्येश्वर संहितेमध्ये जवळजवळ एकूण 25 अध्याय आहेत. या 25 अध्यायामध्ये पहिला श्लोक नमनाचा आहे. आद्यांत्वं मंगलम जल समानं भावम. हे नमनाचं श्लोक सांगितलंय, यात नमन केलंय. मार्यतमीशमजमरमराजमन देवनं पंचाननं प्रबलं पंचविनोदशीलं संभाव्य मानसिं शंकरं अंबिकेशं. वंदन केलंय. व्यास बोलू लागले. प्रयाग क्षेत्र आहे आणि प्रयाग क्षेत्रामध्ये महायज्ञाचं आयोजन, व्यास शिष्य सुतांचं त्या ठिकाणी आगमन आणि सर्व सुतांनी सुतांना नमस्कार सर्वांनी केला. त्यामध्ये जे प्रमुख ते रोमहर्ष. त्यांनी मुनीकडून त्यांची सुतांची स्तुती केली आणि आमचं हिताचं कल्याण होईल अशा पुराण ऐकवण्याची प्रार्थना केली. आणि मग सुतांनी सांगायला सुरुवात केली.
वेदांत सारं सर्वस्वं पुराणं चैवमुत्तमम् सर्वादौद्धारकरं परत्रं परमार्थदम्. वेदांताचं सार सर्वस्व, पुराणाचं सार, भगवान शिवाचं नामांचं, त्याच्या कथेचं विशेष प्राबल्य सांगितलेलं आहे. भगवान शिवांचं नामस्मरण किती पवित्र आहे, वारकरी संतांनी त्याविषयी फार गोड बोललेलं आहे. वारकरी संतांनी त्याविषयी सांगितलं, तारक हे नामा भोळ्या भाविकासी, तारक हे नामा भोळ्या भाविकासी, तारक हे नाम भोळ्या भाविकासी, तारक हे नाम भोळ्या भाविकासी, तारक हे भगवान शिवांचं नाव अति श्रेष्ठ आहे, खूप श्रेष्ठ आहे. किती? नेनते जाणत्यासी लाभ एक. जाणत्याने जरी हे नाव श्रवण केलं तरी त्याला तोच फायदा आहे, आणि नेमत्याने जरी श्रवण केलं तरी तोच फायदा आहे. मला आपल्याला एक छोटा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जागे आहेत सर्वजण? ऐकताय ना? इकडे लक्ष द्या, ऐका. एक छोटा प्रश्न आहे आपल्या सर्वांकरता. मला आपल्याला विचारायचं असं आहे, एक छोटीशी घटना झाली. एका माणसाने एका झोपलेल्या माणसाच्या तोंडात गुळ टाकला. पण आश्चर्य सांगू, तो गुळ जोपर्यंत त्या झोपलेल्या माणसाने जेव्हा जागा असताना खाल्ला होता तेव्हा तो गुळ त्याला गोड लागला. पण आश्चर्य सांगू, झोपल्यावर जेव्हा त्याच्या तोंडात तो गुळ टाकला तेव्हा तो त्याला कडू लागला.
तुम्ही जागे आहेत ना? पण पटतंय ऐकायला? हे पटतंय काय ऐकायला असं? अहो, गुळ जागेपणी खाल्ला काय आणि झोपल्यावर खाल्ला काय, तो गोडच लागणार. गुळ शुद्धीवर जागा असणाऱ्या माणसाने खाल्ला काय, नाहीतर जो निचेष्ट पडला त्याने खाल्ला काय, तो गुळ त्याचा धर्म सोडत. तसं देवाचं नाव हे जाणतेपणानं घेतलं, भगवान शिवांचं स्मरण नाव हे जाणतेपणानं घेतलं तरी कल्याण आहे, आणि नेणतेपणानं जरी घेतलं तरी त्याचा प्रभाव कमी होत नाही. मग या पुराणाच्या विषयी मुख्य 7 संहिता आहेत आणि उपविभागानुसार एकूण 12 संहिता आहेत. त्यात विद्येश्वर संहिता तिचे 10,000 श्लोक आहेत. रुद्र संहिता, विनायक संहिता, उमा संहिता, मातृसंहिता यांचे प्रत्येकी 8,000 श्लोक आहेत. एकादश रुद्र संहिता तिचे 3,000 श्लोक आहेत. कैलास संहितेचे 6,000 श्लोक आहेत. शतरुद्र संहितेचे 3,000, कोटिरुद्र संहितेचे 9,000, सहस्त्र कोटी रुद्र संहितेचे 11,000, वायवीय संहितेचे 4,000 आणि धर्म संहितेचे 12,000 असे एकूण 1,00,000 श्लोकांचा हा ग्रंथ मूळ तयार होता. पण या 1,00,000 श्लोकांचं रूपांतर व्यासांनी वेगळे करून 24,000 श्लोकांमध्ये केलं. आणि मग या 24,000 श्लोकांचं चिंतन व्यास आपल्या समोर देत असताना काही 2-3 मुद्द्यांची चर्चा व्यासांनी केलेली आहे. 2-3 मुद्द्यांची चर्चा केलेली आहे. कोणती चर्चा? थोडं लक्ष देऊन ऐका. चर्चा कोणती आहे ती ऐका. सुतांनी शौनकांना भगवान शिवांच्या भक्तीचे 3 मुख्य सूत्र विचारले. आता जरा हा संवाद लक्ष देऊन ऐका. भगवान शिवांची उपासना करण्याचे 3 सूत्र: श्रवणं कीर्तनं शंभो, मननं च महत्तरम्. श्रवणादि त्रिशेक्षक्तो लिंगवैरं न शांकरम्. पहिलं, भगवान शिवांच्या कथेचं श्रवण करावं. पहिलं सूत्र. शक्य असेल तर त्याचं मुखानं कीर्तन करावं, त्याला नामसंकीर्तन म्हणतात, ते करावं. दुसरं सूत्र. आणि तिसरं, त्यांचं मनामध्ये मनन करावं, हे तिसरं सूत्र. मग तिथे एक सहज प्रश्न असा येतो. बऱ्याचदा आपल्या सर्वांच्याही मनामध्ये हा प्रश्न बऱ्याचदा निर्माण होतो. कोणता प्रश्न? जरा लक्ष देऊन ऐका. प्रश्न असा आहे की एरवी सर्व देवी देवतांची मूर्ती पूजा श्रेष्ठ मानलेली आहे. इतर सर्व देवता पहा, इतर सर्व देवतांची मूर्ती पूजा श्रेष्ठ मानली आहे. पांडुरंगाच्या मंदिरात गेले तरी तिथे पांडुरंगाची काय असते? मूर्ती असते. दत्तात्रेयांच्या मंदिरात गेले तर तिथे दत्तात्रेयांची मूर्ती असते. गणपती बाप्पाकडे गेले तर तिथे गणपती बाप्पाची. आदिशक्ती भवानीच्या मंदिरात गेले तर भगवतीची काय असते? तुम्ही कोणती देवता घ्या, त्या देवतेची कशाची पूजा आहे? मूर्ती पूजा आहे. मूर्तीची पूजा आहे. पण भगवान शंकरांच्या पिंडीची, लिंगाची पूजा आहे. मग सुतांना त्या शौनकांनी सहज विचारलं, महाराज, इतर देवी देवतांची मूर्ती पूजा भगवान शिवांच्याच
लिंगाची पिंडीची पूजा का? लिंग पूजाच का? असा प्रश्न सुतांना विचारला गेला. आपणही स्थापना जी करतोय ती कशाची आहे? पिंडीची, लिंगाची स्थापना आपण करतोय. ज्यावेळी हा प्रश्न सुतांना विचारला गेला त्यावेळी सुतांनी असं सांगितलं, हे शौनकांनो, तुम्ही जो प्रश्न विचारला हा फार योग्य आहे, पण तुम्हाला मी माझ्या मनाने याचं उत्तर देणार नाही. मग या प्रश्नाचं उत्तर स्वतः भगवान शंकरांनी अगोदरच दिलेलं आहे. ऐकताय ना सगळे? इतर देवतांची मूर्ती पूजा आणि भगवान शंकरांच्याच लिंगाची पूजा का, याचं उत्तर सूत बोलतात, मी माझ्या बुद्धीने देण्यापेक्षा याचं उत्तर स्वतः भगवान शंकरांना देऊन ठेवलेलं आहे. आणि मग ती कथा भगवान शिवांनी ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाने नारदांना, नारदांनी व्यासांना, व्यासांनी त्यांच्या ग्रंथाच्या माध्यमातून शुक आणि आम्हा सर्व शिष्यांना शिकवली. मग ही गुरुमुखातून आलेली पण साक्षात आदिगुरु भगवान शंकरांनी सांगितलेला हा प्रसंग आहे. कारण भगवान शंकर जे उत्तर देतात ते ऐका. एरवी पहा, मूर्तीला आकार असतो, पण भगवान शिवांचं लिंग हे निराकार तत्व क्षेत्रात आहे. ते सूचक आहे, मी आकार रहित आहे. मूर्ती जरी असली तरी ती साकार सूचकाचं तत्व आहे. हाच प्रश्न भूतकाळामध्ये सनत कुमारांनी नंदिकेश्वराला विचारला होता. मंदराचल पर्वतावरचा इतिहास नंदी महाराजांनी सांगितलं. पुरा कदा दियोगिद्रम विष्णुर्विधर धरासन सुश्वापपरया भूता स्वानुगैरपि संवृतः. तो इतिहास सांगतायत. एकदा अशी घटना झाली म्हणे की भगवान श्री विष्णू आपल्या शयन स्थानावरती निवांत शयन करत होते, झोपलेले होते, आरामात होते, निवांत अवस्थेत होते. तेवढ्यात ब्रह्मदेव असे ताड 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 चालत विष्णू लोकामध्ये आले आणि त्यांनी पाहिलं की हा विष्णू झोपलेला आहे. त्या झोपलेल्या श्रीहरी विष्णूंना ब्रह्मदेव उद्धटपणे बोलू लागले, हे झोपलायस काय? उठ. झोपलाय काय? मग तुला कळत नाही का? उठ, मी आलोय. त्यांचा तो आवाज ऐकला आणि भगवान श्री हरिनारायण उठले. उठून त्यांनी ब्रह्मदेवाकडे पाहिलं. थोडस गालामध्ये हसले, थोडस गालात हसले आणि गालात हसून त्यांनी परत आपले डोळे बंद करून घेतले. एक वाक्य बोलू. समोरच्याच्या प्रतिक्रियेवरनं ठरवायचं असतं आपण इथून पुढे किती बोलायचं. पहिलं वाक्य बोलल्यानंतर त्याच्या प्रतिक्रियेवरनं ठरवायचं पुढं बोलायचं की शांत बसायचं. हे ज्याला कळतं तो शहाणा. नाहीतर कधी कधी समोरचा ऐकतही नाही, आपल्याकडे लक्षही देत नाही, उगा आपल्याला धुडकारून लावतो आणि आपण आपलं फार कोणीतरी विद्वान असल्यासारखं बोलत चालायचं. हे काही बरं नाही. बरं, माणसाला कळलं पाहिजे आपण कोणासमोर पुढचं वाक्य बोलावं आणि कोणासमोर शांत बसून घ्यावं. हे शहाण्या माणसाला कळतं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जी लोक कमी बोलतात ना त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं.
आणि जी कायमच बोलत राहतात ना, त्यांना लोक बडबड म्हणून सोडून देतात. हे लोकांचं वागणं तुम्हाला सांगतोय. कमी बोलणाऱ्या माणसाकडे कधीही लोक जास्त आणि बारकाईने लक्ष देतात, आणि कायमच बडबड करणाऱ्या माणसाला आपल्याकडे आता आपण अशी सगळे नगरीच होत, आपल्याकडे एक मन आहे. सांगू का? सांगू? आपल्याकडे एक मन आहे साहेब, रोजचं मड. पुढचं कळालं तुम्हाला? एक वाक्य बोलल्यानंतर समोरच्याच्या प्रतिसादावर ठरवायचं आता पुढचं बोलायचं की शांत बसायचं. याला म्हणतात समय सूचकता, वक्तृत्व सूचकता. भगवान श्री हरिनारायणांनी त्याच्याकडे पाहिलं आणि पाहून डोळे बंद केले, स्मित हास्य केलं, डोळे बंद केले. पण दुसरी बाजू ब्रह्मदेवाला या प्रतिक्रियेवर अधिक संताप आला, आणि एवढा संताप आल्यानंतर तो ब्रह्मदेव उग्रपणे बोलू लागला, अरे कळत नाही का तुला? मी आलोय, मी इथं येऊन सुद्धा तू उठत नाहीस, मला ओळखत नाहीस? मी चालून इथपर्यंत आलोय, मला नमस्कार करायचं सोडून तू झोपून राहिलायस? उठ! अरे मी प्रभू आहे, मी ईश्वर आहे, माझं दर्शन घे. एवढं ऐकलं आणि भगवान श्री हरी विष्णू शांतपणे उठले आणि शांतपणे उठून पुन्हा एकदा स्मित हास्य केलं आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, या बसा. ते मुळातच शांत आहेत ना. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. शांत आहेत. शांतीची या घरा अद्भुत आलासे पाहुणेरा. माऊली ज्ञानेश्वरीच सांगतात, जो शांत असतो ना तोच अद्भुतता प्राप्त करतो. उगी वचवच करणारी माणसं कधी अद्भुतता विशेषता प्राप्त करत नाही, आणि विनाकारण वचवच करणारी माणसं तेही शांत राहत नाही, तेही विशेष बनत नाही, आणि त्यांचे जवळचे राहणारे सुद्धा कधी विशेष बनणार नाही. हे लक्षात घ्या. विनाकारण जिथं गरज नाही तिथं तेवढा उताविळापणा दाखवणारा माणूस कधीच प्रगती गाठू शकत नाही, आणि दुर्दैव त्याच्या बरोबर राहणारा सुद्धा त्याच्या मार्गातल्या अधोगतीचा घास घेतो. माणसाने संयमी असावं, शांत असावं, धीर गंभीर असावं. याला एकलंगी घेऊ नका बरं का. शांत बनणं याचा अर्थ षंढ बनणं नाही, हे समजून घ्या. येईल पुढे, येईल ते प्रकरण. ब्रह्मदेव रागवत आहेत, मी इथं आलो, तुझ्या इथे आलो, मला उठून नमस्कार करायचा तर खुशाल झोपून बसलायस. अरे मी सृष्टीचा निर्माता आहे, संपूर्ण जगाला मी निर्माण केलंय, आणि तू खुशाल तोंड वर करणं, बारीक गालात हसतोय काय, निर्घृणासारखा माझ्याकडे पाहतो काय, चल मला नमस्कार कर. अधिकार नसणारी माणसं मान मागवून घेतात, हे लक्षात ठेवा. जो व्यक्ती स्वतःच्या तोंडाने मान मागवून घेतो, समजून घ्यायचं हा मान देण्याच्या लायकीचा नसतो. मान सन्मान हा तोंडाने मागून कधी मिळत नसतो. ज्याला स्वतःला मोठं व्हायचं ना, त्याने एक गोष्ट लक्षात घ्या, एक वाक्य सांगतो आपल्याला. जर तुम्हाला जगात सन्मान पाहिजे असेल ना, तर अगोदर दुसऱ्याला सन्मान द्यायची तयारी आपण ठेवली पाहिजे.
आपल्याला जर दुसऱ्याला सन्मान देण्याची कुवत नसेल आणि आपण पावलोपावली जगाकडनं मानाची अपेक्षा करत असू तर आपण चुकतोय हे लक्षात ठेवा. इंग्रजीत एक छोटस वाक्य आहे, 4 शब्दांचं आहे. 4 शब्द आहेत फक्त, फार मोठे आहेत, मार्मिक आहेत, सोपे आहेत. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. आदराची सुद्धा देवाणघेवाण करावी लागते. याला फक्त एकच जण अपवाद आहे, त्याचं नाव विद्वान. विद्वानाला अति कुणाला आदर देण्याची गरज नाहीये. पण खरं बोलू, जो सगळ्यांचा आदर करतो तोच विद्वान असतो. पुढे चला. ब्रह्मदेव चिडून बोलतायत आणि भगवान श्री हरी नारायण शांतपणे, या आपण बसा, चिडू नका, बस असं म्हणतात. ब्रह्मदेवाला सुरुवातीला 5 मुख होती, 5 मुख, आणि ती 5 मुख 5 वेगवेगळ्या हिशोबाची होती. कसं ते पण सांगतो, ऐका पुढे, पुढे ऐका, येईल तो विषय. ज्यावेळी ब्रह्मदेवाच्या अशा वक्तव्यावर श्री हरी विष्णूंनी शांतपणे प्रतिकार दिला, त्यावेळी ब्रह्मदेवाचा राग अजून उफाणला. आपल्यावर जेव्हा एखादा व्यक्ती चिडतो आणि त्याचं उत्तर जर आपण संयमाने आणि शांततेने दिलं तर लक्षात घ्या, समोरचा व्यक्ती हा आपल्याला जितका चिडवण्याच्या प्रयत्नात आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तो चिडतो. संयम हा माणसाचं सर्वात मोठं शस्त्र आहे. ते कुठेही कधीही तुटू द्यायचं नाही. तुटलं की त्याचं अस्तित्व छिन्न विछिन्न व्हायला वेळ लागते. संयम फार गरजेचा. शहाणी माणसं संयम कधी लवकर सोडत नाही. वाक्चातुर्य असणाऱ्या माणसाचं एक संवाद आहे, सांगत नाही आता, वेळ अपुरा आहे, का सांगू? छोटासा आहे. अत्रेंना, अत्रे माहितीत ना, आचार्य अत्रे. अत्रेंना एकदा फडकेंनी विचारलं. फडके माहितीत ना, प्रसिद्ध गायक. त्यांनी विचारलं, कहू अत्रे, तुम्ही जर कुत्रे असता तर काय केलं असतं? सांगू, अत्रे हुशार आहेत, संयम तुटू देत नाही, शांततेत बोलले. ते बोलले, आम्ही जर कुत्रे असतो तर आम्ही फडक्यावर, वाक्चातुर्य म्हणतात त्याला, मला वेगळा निर्देश करायचा नाही. माझ्याकडे अजून एक उदाहरण आहे, पण आता मी वेळ घेत नाही, आपला महत्वाचा वेळ उदाहरणात जाऊ देत नाही. याला संयमी माणसं शांतपणानं बोलणं हे फार मोठं शस्त्र आहे. भगवान श्री हरी विष्णू संयमानं बोलताय आणि ब्रह्मदेव उफाणून चाललेत. पण कसं आहे, चांगल्या माणसाने अधिक काळ संयम धरणं हे बऱ्याचदा वाईट माणसाची शक्ती वाढवत असते. समाजात विकृती का वाढली माहितीये? वाईट लोकांच्या उदामादामुळे समाजाची शांतता भंग नाहीये. मग चांगली लोक शांत बसल्यामुळे समाज जास्त बिघडलाय. वाईट माणसांनी उदामाद घातलाय म्हणून अशांतता नाहीये. अशांतता काय? शहाणी लोक शांत बसलीत म्हणून, शहाणी लोक अबोल झालीये म्हणून चुकीच्या गोष्टी हळूहळू लोक वर काढतात. शांत बसण्याला सुद्धा चाणक्यांनी फार सुंदर मर्यादा दिली आहे. चाणक्यांनी सांगितलंय, पाणी तोपर्यंत प्रिय आहे, पाण्याचा आनंद तोपर्यंत आहे जोपर्यंत ते फक्त गळ्यापर्यंत येतं तोपर्यंत. पाणी ज्यावेळी तुमच्या तोंडात नाकात जाऊ लागतं ना, त्यावेळी पाण्याला खाली दाबून तुम्ही वर आलंच पाहिजे, नाहीतर तो पाणी तुमचा शेवटचा घोट घेईल.
मर्यादा आहे प्रत्येक गोष्टीला. हे चाणक्यांचं वचन आहे. पाण्यात पोहण्याचा आनंद तोपर्यंत जोपर्यंत पाणी तुमच्या, एकदा का पाणी वर जाऊ लागलं की त्याला खाली दाबलंच पाहिजे, हा नीतिशास्त्राचा नियम आहे. आणि भगवान श्रीहरी विष्णूंनी थोडा वेळ ऐकून घेतलं हो. ते म्हणायचे तुम्ही शांत बसा, थोडं धीर धरा. पण त्यांच्या अशा या शांततेच्या स्वभावाला ब्रह्मदेवाने जरा हलक्यात घेतलं आणि ब्रह्मदेव नको नको ते बोलू लागला. नको नको ते, तुला काही कळतच नाही. अरे मी जग निर्माण केलंय, मी जगाचं सृजन केलंय आणि मी निर्माण केलेल्या या जगात तू मला नमस्कार करायचं सोडून शांतपणे झोपून राहिलायस. मला आपल्याला विचारायचं, एखाद्या गोष्टीचे कर्ते जर आपण असाल आणि त्याचा दुसरा कोणी स्वतःच्या नावाने वेगळा प्रचार करून त्याचा एक अवैधिक अभिमान धारण करत असेल तर काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? बोलू. तुमच्या अधिकारातली गोष्ट जर समोरचा माणूस बळे बळकावू पाहत असेल तर अध्यात्म सांगतं प्रतिकार करा. दुर्दैवाने आपल्याला प्रसिद्ध फक्त अर्धा श्लोक केलाय. अहिंसा परमो धर्म, हा एवढंच फक्त आपल्याला सांगितलंय. त्याचा उत्तरार्ध दुर्दैवाने आपल्या चर्चेतच येऊ दिला नाही. संपूर्ण श्लोक ऐका. अहिंसा परमो धर्म, उत्तरार्ध आहे धर्म हिंसा तथैवच. अहिंसा हा जगातला सर्वोच्च धर्म आहे, पण जर ती अहिंसा तुमच्या अस्तित्वावर जर येत असेल आणि तुमचं अस्तित्व नष्ट होण्याच्या जर मार्गावर असेल ना, तर हिंसा करणं हाच सर्वात मोठा धर्म आहे. धर्म हिंसा तथैवच. आणि हे शास्त्र श्री नारायण जाणून आहेत. ज्यावेळी ब्रह्मदेव बोलताय, अरे मी सृष्टी निर्माण केली, मी संपूर्ण जग निर्माण केलं, मी हे केलं, मी ते केलं, मी असं केलं, माझ्यामुळे झालं, मी सगळं करतो. ब्रह्मदेव जेव्हा असे फणफणा बोलू लागले, श्री हरिनारायण त्यांना बोलते, अरे अरे काय बोलतोय कळतंय का? कोणा समोर बोलतोय कळतंय का? मला आपल्याला विचारायचंय. बापाने बांधलेल्या घरात पोराने हे घर मी बांधलं असं बापासमोर बोलावं का? मी तुम्हाला विचारतोय. बापाने बांधलेल्या घरात पोराने बापावरती त्याच्याच बांधलेल्या घरात बापावरती डाफरावं का? तुमचं काय म्हणणं आहे? नाही डाफरलं पाहिजे. आणि जर असं करत असेल तर काय केलं पाहिजे? सांगितलं की जर तुम्ही हा मार्ग लवकर अवलंबला नाही, तो तयार आहे. लाड 5 वर्षापर्यंत. शास्त्राने सांगितले 5 वर्षा इति लालनात, 10 वर्षा इति ताडनात. वळण लावण्याची वेळ 5 ते 10 वर्ष हे लक्षात ठेवा. आणि आपण ऐन त्याच काळामध्ये मोकळं सोडून देतो. पोराने बापाच्या समोर त्याच्या घरात त्याच्यावर डापरू नये. ब्रह्मदेवाचा बाप श्री हरिनारायण आहे. कारण नारायणांच्या नाभी कमळातून आलेल्या त्या कंदातून ब्रह्मदेव जन्माला आलाय. आणि तो नारायणांनाच म्हणतोय, काय मी हे सगळं निर्माण केलं, माझ्यामुळं तू निर्माण झाला, अमुक झालं, तमुक झालं, हे झालं, ते झालं. मग ते बोलताय, अरे कोणत्या धुंदीत जगतोयस तू? काय बोलतोय, कुणाला बोलतोय, काय कळतं की नाही म्हणे तुला? ही तुझी बोलण्याची पद्धत आहे का? कर्तृत्व माझं आहे, तुला मी जन्माला घातलंय आणि तू मला म्हणतो तू माझा बाप आहेस. जमत नाही म्हणे. आणि या बोलण्याने त्यांची सहज चर्चा विकोपाला गेली. आणि विकोपाला एवढी गेली की दोघांचे शाब्दिक वाद आता हळूहळू
हातापायीवरती आले. दोघांच्या हातापायीत वाद सुरू झाले आणि वादाचं निशांक एवढं वाढलं की त्या वादाचा परिणाम हळूहळू दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. कोणामध्ये? श्री हरी नारायण आणि ब्रह्मदेव यांच्यात युद्ध सुरू झालं. आता युद्ध या दोघांमध्ये सुरू झालं तर ते युद्ध एवढं वाढलं की दोघांनी आपापल्या भयंकर भयंकर अस्त्रांचे प्रयोग सुरू केले. युद्ध वाढू लागलं. श्री हरी विष्णूने माहेश्वरास्त्र काढलं आणि माहेश्वरास्त्र काढून त्यांनी ते ब्रह्मदेवावरती आरोपित केलं. श्री हरी नारायणाने ब्रह्मदेवावरती आरोपित केलेलं ते वाद्य इतकं भयंकर प्रभाव घेऊन सुरू चाललं, एवढं भयंकर प्रभावाने त्यांच्यावर चाललं. ब्रह्मदेव काही शांत बसणारे नव्हते. ब्रह्मदेवाने पाशुपतास्त्र अस्त्र काढलं आणि पाशुपतास्त्र अस्त्र काढून त्यांनी ते श्री हरी नारायण वरती सोडलं. दोनही अस्त्र, एकीकडनं माहेश्वरास्त्र, एकीकडनं पाशुपतास्त्र, हे दोनही अस्त्र त्यांच्या त्यांच्या शक्तीमध्ये अतिविशाल, अतिशक्ती संपन्न. आणि जर हे दोन अस्त्र एकमेकावरती येऊन जर यांचा आघात झाला तर याच्यातनं सृष्टीचा विनाश होईल. एवढं सृजित झालेलं जग नष्ट होईल. संपूर्ण जगातले जीव निस्तनाभूत होतील, सगळे अस्तित्व शून्य होतील. याची काळजी काय करावं, कसं करावं, सगळे देवी देवता घाबरले. हे दोनही अस्त्र आता एकमेकावर आघातीत होणार. दोनही अस्त्र एकमेकावरती आघातीत पडणार. एवढ्यात त्या दोनही अस्त्रांच्या मध्ये एक भयंकर मोठा दीपस्तंभ उभा राहिला. दोनही अस्त्र दोन्हीकडनं येत होते, पण या दोघांच्या मध्ये एक दैदिप्यमान ज्वलंत असा एक दीपस्तंभ या दोनही अस्त्रांच्या मध्ये उभा राहिला. आणि या दोनही अस्त्रांच्या मध्ये तो स्तंभ असा उभा राहिला की त्या अस्त्राने श्री हरी विष्णूंचं माहेश्वरास्त्रही गिळून घेतलं आणि ब्रह्मदेवाचं पाशुपतास्त्रही गिळून घेतलं. दोनही शस्त्रांची शक्ती या एका स्तंभामध्ये कुठं लुप्त झाली या दोघांनाही कळालं नाही. या दोघांनाही कळालं नाही नेमकी ही शक्ती लुप्त झाली कुठे. आणि मग या अस्त्रांचं तेज लुप्त झालं आणि मग या दोघांनाही असं आश्चर्य वाटलं, अरे आपले एवढे भयंकर भयंकर हे परिणाम करणारे अस्त्र या स्तंभात कुठं गडप झाली कळालं नाही. दोघही विचार करू लागले, हा स्तंभ नेमका काय प्रकार आहे, नेमका काय प्रकार आहे हा स्तंभ म्हणजे. आणि मग ब्रह्मदेव आणि श्री हरी विष्णू या स्तंभाची चिकित्सा करण्याचं ठरवलं. दोघांनी विचार केला की आपल्या दोघांचे एवढे भयंकर अस्त्र ज्या अर्थी या स्तंभानं गिळले, अग्निस्तंभ होता तो, त्या अग्निस्तंभानं आपले दोनही अस्त्र गिळले, तर मग आपण चौकशी केली पाहिजे, आपण प्रयोग केला पाहिजे की नेमकं हे आपल्या दोघांचे अस्त्र गिळणारं नेमकं हे प्रकरण काय आहे. आणि मग त्या दोघांना काय केलं माहितीये, त्या दोघांनी जरा संगनमत केलं. ऐका बरं का थोडस. त्या दोघांनी संगनमत केलं आणि संगनमत करून त्यांनी ठरवलं की आपल्या दोघांचे वाद काय ते बाजूला ठेवू. म्हणताय आपल्या दोघांचे वाद बाजूला ठेवू, हे काय ते नंतर पाहू, अगोदर हे काय ते पाहू. थोडं बोलू का, थोडं बोलू. आपल्या दोघांचं आतापर्यंत ठरलेलं होतं, मी आमदारकी सांभाळतो, तू कारखाना घे.
मी पालिका घेतो, तू हे घे. आपल्या दोघात हे ठरून चालायचं. पण आता नवीन कुणीतरी आलंय म्हणे, आपल्या दोघांचं चालू होत. हा तिसरा आलेला आपल्यापेक्षा बलाढ्य आहे, मग आता आपण दोघं एकत्र येऊ म्हणे. हे तिसरं नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी आपल्या दोघांना एकत्र यावं लागेल. म्हणजे आपण एक काम करू, ज्या स्तंभाने आपल्या दोनही अस्त्रांचं तेज एकत्र करून घेतलं ना, त्याची आपण दोघं मिळून चिकित्सा करू आणि चिकित्सा करून ठरवू आणि मग याच्यावरती काहीतरी इलाज करू. पण मग या दोघांच्या मध्ये ठरलं हे, पण त्याच्यात पण एक पण ठरला. पण कोणता माहितीये? पण असा होता, ब्रह्मदेवाने सांगितलं, मी या स्तंभाच्या वरच्या दिशेला जातो आणि शोधतो, तू या स्तंभाच्या खालच्या दिशेला जा आणि शोध. ज्याला या स्तंभाचा शेवट सापडेल तो आपल्या दोघांमध्ये श्रेष्ठ. ऐकताय ना? दोघांमध्ये काय करार ठरला? ज्याला या स्तंभाचा शेवट सापडेल तो दोघांमध्ये श्रेष्ठ, आणि ज्याला सापडणार नाही त्याने जो श्रेष्ठ समजला जाईल त्याची सेवा करायची. दोघांमध्ये काय ठरला? करार. आपण असं करायचं म्हणे. हा करार दोघांमध्ये ठरला आणि मग दोघांनी विचार केला, प्रयत्न सुरू केले. दोघांनी केलेले प्रयत्न नेमके काय आहेत ते आपण ऐकू. पण तत्पूर्वी आजच्या आपल्या या कथेला वारकरी संप्रदायाचं एक फार उज्ज्वल व्यक्तिमत्व आणि श्री क्षेत्र हनुमानगड देवस्थानचे मठाधिपती परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य संतोषजी महाराज चौधरी भेट देण्याकरता आलेले आहेत. त्यांचं आपण 2 मिनिट कथेमध्ये स्वागत करू आणि मग कथेचा पुढचा अंक आपण पाहू. हरे रामा 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 सीता राम राम राम. हरे रामा रामा सीता आजच्या आपल्या कथेला भेट देण्याकरिता वारकरी संप्रदायातील आध्यात्मिक क्षेत्रातील एक अतिशय विद्वान, आचरणशील आणि स्वच्छ चारित्र्य असलेले एक उत्तुंग व्यक्तिमत्व हनुमानगड देवस्थान गुजरवाडी चे मठाधिपती परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य संतोषजी महाराज चौधरी या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांनी एकदा जोरात टाळ्या वाजवून पूज्य महाराजांचा या ठिकाणी सन्मान करायचा. पूज्य महाराजांची उपस्थिती ही निश्चितच आपल्या सर्वांना आणि या व्यासपीठाला आनंद आणि समाधान प्रदान करणारी आहे. पूज्य महाराजांच्या बरोबर हरिभक्तीपरायण आदरणीय श्याम महाराज श्री क्षेत्र पंढरपूर, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि होळ बीड येथे असलेल्या वेदांत साधना स्थलीचे ते विद्यार्थी आहेत.
एक त्यातल्या त्यात त्यांच्या उपस्थितीचा आनंद असा की नुकतंच काही दिवसापूर्वी पूज्य श्याम महाराज यांनी माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर भगवान यांच्या चरित्रावरती आधारित श्री ज्ञानेश्वर दिग्विजय हा ग्रंथ नुकताच काही दिवसापूर्वी ग्रथित केला आणि गेल्या 2 दिवसापूर्वी श्री क्षेत्र देवगड इथे त्याचं प्रकाशन सोहळाही झाला आणि तिथून आज लगेचच आपल्या कथेमध्ये तो ग्रंथ आणि त्यांची भेट आपल्या या कथेला आहे. आपलंही सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आदरणीय श्याम महाराज आणि इतर सर्व भक्तगण, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण कथेच्या प्रवासामध्ये पाहत होतो की भगवान श्रीहरी नारायण आणि ब्रह्मदेव यांच्यामध्ये करार ठरला की ज्या स्तंभाने, ज्या अग्निस्तंभाने आपल्या दोघांच्याही माहेश्वरास्त्र आणि पाशुपतास्त्र या दोनही अस्त्रांचं तेज ज्याने लुप्त केलं तो स्तंभ, अगोदर याची चिकित्सा करू म्हणे आपण. आणि मग दोघांमध्ये असं ठरलं की ब्रह्मदेवाने सांगितलं की तुम्ही स्तंभाच्या खालच्या दिशेला जा आणि त्याचा शेवट शोधा. मी स्तंभाच्या वरच्या दिशेला जातो आणि त्याचा शेवट शोधतो. श्रीहरी विष्णू खालीच का, ब्रह्मदेव वरच्याच दिशेला का? त्याचं कारण आहे, श्रीहरी विष्णू यांना जमिनीच्या किंवा खालच्या दिशेला जाऊन शोध करण्याची अवतारानं सवय आहे. म्हणून श्री हरी नारायणाने सुकर रूप धारण केलं. सुकर कळतं ना, सुकर अवतार मानलेला आहे तो एक देवाचा, भगवंताचा अवतार. सुकर रूप धारण केलं आणि त्याला गंध प्रावीण्य जास्त आहे म्हणून ते खालच्या दिशेला गेले. म्हणून त्यांची नियोजितता स्तंभाच्या खालच्या दिशेला. आणि ब्रह्मदेव त्यांचा अवतार प्राकट्य किंवा त्यांचं विशेष हंस रूपामध्ये. संतांनी वर्णन केले, हंसरूपी ब्रह्मा. हंसरूप असल्यामुळे, पक्षी स्वरूप असल्यामुळे त्यांनी वरची जागा, वरची दिशा निवडली. ब्रह्मदेव हंस रूपामध्ये वरती गेले, श्रीहरी विष्णू सुकर रूपामध्ये खालच्या दिशेला आले. आणि बराच प्रयत्न झाला, पण एवढा प्रयत्न होऊन सुद्धा अनंत काळाचा दोघांचा प्रवास सुरूच. ब्रह्मदेव वरच्या दिशेला चालले हंस रूपामध्ये. अनंत काळ प्रवास सुरू आहे. ब्रह्मदेव त्या स्तंभाला अधोरेखित धरून वरती 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 जातायत. पुष्कळ काळ ब्रह्मदेवाचा प्रवास झाला, पण दुर्दैवाने ब्रह्मदेवाला त्या स्तंभाचा शेवट सापडला नाही. पण दास्यत्वाची भीती त्यांना थांबू देईना. कारण ठरलं काय होतं, जो हरेल त्याने दुसऱ्याची सेवा करायची. एक बोलू, भीती कधी कधी माणसाकडनं चांगलेही काम करून घेते. आणि पुढचा मुद्दा आहे का, कधी कधी तीच भीती माणसाचं अस्तित्व सुद्धा संपवते. भीती वाईट आहे असं नाही, पण भीती चांगली पण नाही. उपनिषदांचं हे फार जाणतं वाक्य आहे. हा निर्देश उपनिषदांचा. भयम आपदानम जीवितानाम गच्छति. भय बऱ्याचदा माणसाचं जीवित सुद्धा संपवून टाकतं. पण कधी कधी भयो प्राप्तेर लभ्यते दिग्विजयाः. भयानेच कधी कधी दिग्विजयही साध्य होतो. हे सुद्धा उपनिषदांचं सूत्र आहे.
आणि दास्यत्वाचं भय ब्रह्मदेवाला थांबू देत नव्हतं, कारण त्यांना माहिती होतं जर हारून आपण मागे गेलो तर आपल्याला भगवान श्री विष्णूचा दास बनावं लागेल. ते प्रयत्न करत आहे, अजून वर जात आहे, अजून वर जात आहे, अजून वर जात आहे. एक वाक्य बोलू. लहान माणसाला वर जाणं कठीण आहे आणि मोठ्या माणसाला खाली येणं कठीण आहे. परीक्षा नुसती ब्रह्मदेवाची सुरू नाहीये, परीक्षा श्री हरिनारायणांची पण सुरू आहे. तुम्ही म्हणाल मग ब्रह्मदेव वर चालले म्हणजे फार श्रेष्ठ, नारायणांनी सोपं घेतलं. नाही नाही नाही, जो लहान आहेत ना त्याला मोठं होणं कठीण जातं, आणि जो मुळात मोठा आहे ना त्याला लहान होणं कठीण असतं. सगळीकडे लावा, कुठेही लागू होईल. जो लहान आहे त्यानं मोठं होण्यासाठी कायम प्रयत्न करावेत, निश्चित करावेत. आणि जो मोठा आहे ना त्यानं होईल तितकं लहानपण घेऊन राहावं, कारण नियम आहे हाच अस्तित्व टिकण्याचा सर्वात मोठा उपाय आहे. छांदोग्य बोलतं हा एकमेव उपाय आहे ज्ञानवानाला नित्य काळ चिरंतन राहण्याचा. नित्यम चिरंतनो हो शाश्वतम एकोद्वम मार्गम नम्रतेषु. नम्रता हा एकमेव मार्ग आहे की जो विद्वानाला जास्त काळ टिकून ठेवू शकतो. नाहीतर तुकोबारायांनी सांगितलं अहंकारानावे दोष, सिद्ध करून ठेवलंय. येईल तो मुद्दा पुढे अजून. श्रीहरी विष्णू खालीच आणि ब्रह्मदेव वरच का? भगवान श्री हरी विष्णू मुळातच सिद्ध आहे, त्यांना स्वतःची सिद्धता करण्यासाठी कोणाच्या आश्रयाची गरज. जसं सूर्याला प्रकाशमान होण्याकरता कोणत्या वेगळ्या सप्लायिंगची कधी गरज पडत नाही. हे मंडप मध्ये एवढे हॅलोजन लावले आहेत, हे पेटलेत, पण हे कुणाच्या तरी आधारानं पेटलेत. मला आपल्याला विचारायचंय, सकाळी आपल्या डोळ्यांना दिसणारा सूर्य कोणत्या बॅटरीवर चालतो? त्याला कुणाच्या आधाराची गरज नाहीये, प्रकाशाकरता तो स्वयंसिद्ध आहे. तसं भगवान श्रीहरी स्वयंसिद्ध आहेत, पण मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला खाली जाणं, नम्र राहणं कठीण जातं, आणि लहान्याला वर जाणं कठीण जातं. म्हणून ब्रह्मदेव वर चाललेत. अजूनही आहेत, याचे बरेच अर्थ आहेत. मी करणारे ब्रह्मदेव यांनी कधी स्वतःच्या खोलीकडे जाण्याचा प्रयत्नच केला नाही. थोडं गुंतागुंतीचं विधान आहे, पण लक्ष देऊ नाही का. ब्रह्मदेवाचं दुर्दैव हेच आहे की त्याने फक्त वरवर जाण्याचा प्रयत्न केला, उंची वाढवली, पण खोली पाहिली नाही. एक वाक्य बोलू. तेच झाड जास्त दिवस टिकतं ज्याची मुळं खोल आहेत. नुसती उंची आणि मुळं आखूड असले की ते झाड जास्त दिवस टिकत नाही. झाड तेच जास्त दिवस टिकेल की ज्याची मुळं खोल गेलेली आहेत. ब्रह्मदेव वर चालले, थकले, भरपूर प्रयत्न करतायत, पण अजून काही स्तंभाचा शेवट त्यांना मिळेना. पण दास्यत्वाची भीती त्यांना थांबू देत नाही. जातायत वरती, जातायत वरती, जातायत वरती, पुष्कळ प्रवास. आणि एवढा सर्व प्रवास करता करता बराच काळापर्यंत प्रवास चालला, आणि बऱ्याच काळाच्या प्रवासानंतर ब्रह्मदेवाला एक वाटेमध्ये केतकीचं पुष्प भेटलं. केतकीचं पुष्प. आता ते केतकीचं पुष्प वरून खाली पडत होतं. ब्रह्मदेव खालून वर चाललेले, आणि दोघांची वाटेमध्ये भेट झाली. पुष्कळ काळापासून प्रवास करणाऱ्या त्या ब्रह्मदेवांना बऱ्याच काळानंतर कुणीतरी वाटेत भेटलं, आणि कुणीतरी भेटलं म्हणून ते थांबले.
एक वाक्य बोलू. वाटेत कोणीतरी भेटल्यावर थांबलं पाहिजे, कोणी पण भेटल्यावर नाही थांबलं पाहिजे. जसं घ्यायचं तसं घ्या. ब्रह्मदेव त्या केतकीच्या पुष्पाजवळ थांबले आणि त्याला सहज विचारलं, बाबा रे तू कोण? त्याने सांगितलं, ब्रह्मदेव मी केतकी पुष्प. कुठं निघालास? त्यांनी सांगितलं माहिती नाही. कुठून निघालास तेही माहिती नाही. अरे मग हा पडतोयस काय म्हणे? तू वरनं खाली येतोय, मी खालनं वर चाललोय. तू निघालाय कुठे? तू म्हणे मला काहीच माहिती नाही. अरे मग पडतोयस तू, वरनं खाली येतोय, कधी निघालास? तू म्हणे तेच माहित नाही, अनंत काळापासून मी पडतोच आहे. कोण बोलतय? ते केतकीचं पुष्प सांगतंय, मी अनेक काळ झाले मी वरून खालीच येतोय, मलाही स्मरण राहिलं नाही मी केव्हा सुरुवात केली होती म्हणे पडायला. मी अनंत काळापासून वरून खाली येतोय. त्या केतकीने विचारलं, तू कोण? हे आपले जरा होतेच. मी ब्रह्मदेव. तुम्हाला ओळखलं नाही? तू म्हणे नाही. बऱ्याच लोकांना भ्रम आहे, आपल्याला सगळे ओळखतात. पण खरं सांगू, हा भ्रम त्यांनाच असतो ज्यांनी अजून स्वतःलाच कधी ओळखलेलं नसतं. नाही कळलं? द्या सोडून. ज्याला कधी स्वतःचाच परिचय झाला नाही ना, तो स्वतः आपल्याला सगळं ओळखता त्या भ्रमात राहतो. पण एक बोलू, जगात स्वार्थ सोडून आपल्याला कोणी ओळखत नाही, हे लक्षात ठेवा. आणि ज्याला कळलंय आपण कोण आहे, तो कधी आपल्याला दुसऱ्याने ओळखावं या भानगडीत तो कधी पडत नाही. तो कायम पिसेपण मिरवी जगा माझी. ज्याला स्वतःचा खरा परिचय झालाय ना, तो कधी जगाच्या समोर स्वतःहून आपला परिचय देत नाही. बडो बढाई ना बोल, बडो ना बोले बोल, हिरा मुख से ना कहे लाख रुपया मोल. मोठी माणसं कधी स्वतःच मोठेपण स्वतः सांगत नाही. पुढे बोलू, मोठी माणसं कधी स्वतःच मोठेपण स्वतःच्या मुखाने सांगत नाही. आणि जी माणसं स्वतःच मोठेपण स्वतःच्याच मुखाने सांगू लागतात, ती मोठी नसतात. ती कशी? छोटी नाही, खोटी असतात. तो ब्रह्मदेव सांगितलं, बोलू लागला, तुम्हाला ओळखलं नाही? मी ब्रह्मदेव आहे. अरे संपूर्ण सृष्टी मी निर्माण केली. अरे तुला सुद्धा मी निर्माण केलंय. त्या केतकीने सहज विचारलं, मग तू जर मला निर्माण केलं तर मला काय विचारलं मी कोण? नाही अरे एवढं मोठं केलंय आणि असं काय काय लक्षात ठेवणार, म्हणून भेटलाय म्हणून विचार. तू कुठून आलास माहिती नाही, अनंत काळापासून वरून खाली पडतोय. ठीक आहे, हरकत नाही. पण मग मला एक सांग, मी खालनं वर चाललोय, मला फक्त एक सांग की हा स्तंभ नेमका किती उंच आहे, मला अजून किती वर जायचंय? त्याने सांगितलं, मला जेव्हापासनं मी पडतोय तेव्हापासनं मी याला पाहतोय म्हणे. म्हणजे ते केतकीचं पुष्प बोलतय, तुम्ही जो याचा शेवट विचारता आहात ना, तो शेवट अद्याप मीही पाहिलेला, तो अजून मीही पाहिलेला नाही म्हणे. बाप रे बाप. मग बाकी ब्रह्मदेव चक्रावला. ब्रह्मदेवाने विचार केला, हा म्हणतोय मी अनंत काळापासून पडतोय, अनंत काळापासून पडत असून यानेच जर वरचा टोक पाहिलेला नाही, तर मग आपण वर जाण्याचं प्रकरण हाताळतोय कशा करता? पुष्कळ विचार केला आणि पुष्कळ विचार करून ब्रह्मदेवानं शेवटी एक युक्ती केली. ब्रह्मदेवाने युक्ती केली. युक्ती अशी केली की त्याने
त्या केतकीच्या पुष्पाला सांगितलं, हे बघ केतकी, तू अनंत काळापासून वरनं खाली पडतोय, मीही अनंत काळापासून खालून वर चाललोय, बरेच दिवस झाले मलाही कुणी भेटलं नाही, तुलाही कुणी भेटलं नाही, आपण दोघं मैत्री करू. ऐक बर का, थांबा, ऐका, आपण मैत्री करू म्हणे. केतकी म्हणे ठीक आहे, करू आपण मैत्री. मी कालच मैत्रीविषयी बोलून गेलो थोडस. मैत्री करू म्हणे आपण. मग त्याने सांगितलं ठीक आहे मैत्री करू. मग मैत्री केली आहे. चल आजपासनं केतकी, अहम सख्यो नहम द्वातो, तू माझा सख्य झालायस, मित्र झालायस, तर मग आता मैत्री केली आहे, मग निभवावी लागेल. तू म्हणे म्हणजे नेमकं काय करायचं? मग ब्रह्मदेवाने उपाय सांगितला. ऐका, ब्रह्मदेवाने सांगितलं, हे बघ केतकी पुष्पा, झालंय असं की माझ्या बरोबर तिथे एक व्यक्ती आहे विष्णू म्हणून, आणि आमच्या दोघांमध्ये असा करार ठरलाय की मी या स्तंभाच्या वरच्या दिशेला जायचं आणि त्यांनी या स्तंभाच्या खालच्या दिशेला जायचं. आमच्या दोघांपैकी ज्याला या स्तंभाचा शेवट सापडेल तो आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ. म्हणे वा, छान आहे. मग तू म्हणे अरे मी तो शेवट पाहण्याकरता येतोय आणि तू म्हटला की तूच अनंत काळापासून पडतोय, म्हणजे मीही अनंत काळ, बरं तरीही तू पाहिलेला नाही, म्हणजे मी किती काळ अजून प्रवास करायचा मग मला तो शेवट पाहायला मिळेल. आपण दोघं मिळून एक युक्ती करू म्हणे. काय? तू माझ्या बरोबर चल, तू माझ्या बरोबर चल आणि आपण दोघं मिळून त्या विष्णूंना भेटू, श्री हरी विष्णूंना भेटू आणि त्यांना सांगू, मी सांगेल काय की मी या स्तंभाचा वरचा टोक पाहिला, असं मी सांगेल. आणि ज्यावेळी मला हे सांगितल्यानंतर काहीतरी पुरावा मागेल ना, त्यावेळी तू मला सहाय्य व्हायचं आणि सांगायचं की तू हा स्तंभाचा टोक पाहिलाय, मी स्तंभ चिकित्सा पूर्ण केली, हे तू पाहिलं, हे तू तुझ्या डोळ्याने पाहिलं, म्हणून तू माझ्या बरोबर, काय म्हणतात त्याला, आय विटनेस, डोळ्यानं पाहणारा व्यक्ती, घटनास्थळीचा व्यक्ती, मी होतो म्हणे ते सगळं पाहायला, तू माझ्या बरोबरच. एक बोलू, केतकी तयार झाला, केतकी पुष्पात तयार झाला. संतांनी या प्रसंगाचं वर्णन फार गोड केलंय. संतांनी असं सांगितलंय, श्रेष्ठ वर्म होऊनी नीच कर्म करीती, काही ते न भीती पाप पुण्या. ज्यांचा वर्ण श्रेष्ठ आहे पण कर्म नीच आहे, त्यांना पापा पुण्याची भीती वाटत नाही. आणि अशी मंडळी नीचाशी शब्द ज्ञान, सांगती ब्राह्मण, ऐकती ब्रह्मज्ञान त्याचे मुखे. एकनाथ महाराजांचं वचन. नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी सांडोनी आचार, करीती पामर नाना मते. नको त्या लोकांचे सल्ले ऐकतात आणि नको तितके गुंतत जातात. त्या केतकी पुष्पाने ब्रह्मदेवाने दिलेला हा सल्ला ऐकला आणि ब्रह्मदेवाने दिलेला हा सल्ला ऐकून त्याच्या शब्दाला होकार दिला. ब्रह्मदेवाने सांगितलं, एकदा मी हे सांगितलं आणि तू मला अनुमोदन दिलं की तो आपला दास, मी मोठा होईल, माझ्या बरोबर तूही मोठा होशील आणि आपण दोघं मिळून, म्हणजे मी एकदा खुर्चीवर बसलो की आपण दोघं मिळून राज्य करू, त्याला आपण आपला सेवक बनू. लोभात भुवात्मान अति दुर्गतीर लभ्यते. उपनिषद बोलतो, लोभ माणसाच्या दुर्गतीचं कारण ठरतो.
कोणताही असो. केतकी पुष्पाने मान्य केलं, वा हा मोठा, आपण याच्या बरोबर, आपले सगळेच प्रश्न मिटून जातील. हरकत नाही, हरकत नाही, वा छान. केतकीने मान्य केलं. आणि इकडे घटना अशी झाली की श्री हरी विष्णू यांनीही बराच काळ त्या स्तंभाच्या खाली भरपूर काळापर्यंत प्रवास केला. आणि भरपूर काळापर्यंत प्रवास करून शेवटी श्रीहरी विष्णू पुष्कळ प्रवास केला. आणि पुष्कळ प्रवास करून श्रीहरी विष्णू शेवटी थकले. आणि थकून भागून श्रीहरी विष्णूने निर्णय घेतला की आता काही जास्त प्रवास करण्यात मजा नाही. त्यांनी शेवटी परतीचा मार्ग घेतला. आणि परतीचा मार्ग घेऊन श्रीहरी विष्णू पुन्हा एकदा त्या स्तंभाच्या मध्यावरती येऊन थांबले. श्रीहरी विष्णू स्तंभाच्या मध्यावरती आले आणि थकलेले श्रीहरी विष्णू खाली बसले. आणि खाली बसून डोक्याला हात लावून बसले. कारण त्यांनी पाहिलंय, मी इथं आलोय, मला काही शेवट सापडला, या स्तंभाचा शेवट मला सापडला नाही. मग आता जर हा शेवट ब्रह्मदेवाला सापडला तर मग आपल्याला बाकी त्याचं दास बनावं लागेल. ही काळजी श्री हरिनारायणांना पडली. आणि नारायणांना ही काळजी पडल्यानंतर बाकी मग नारायण चिंतित झाले, व्यथित झाले, उद्विग्न होऊ लागले, विचार करू लागले, आता काय करावं. आणि चिंताक्रांत असलेल्या त्या श्री हरिनारदांच्या त्याच विचारामध्ये असताना ब्रह्मदेव आपल्या बरोबर केतकीचं पुष्प बरोबर घेऊन हे दोघही संगनमतानं श्री हरिनारायणांच्या जवळ येऊ लागले. या ब्रह्मदेव आले, त्यांच्या बरोबरीने श्रीहरी नारद केतकी पुष्प आले. केतकी पुष्प आणि ब्रह्मदेव बरोबर आले आणि श्री हरी नारायणांना पाहिलं. आणि ब्रह्मदेव उद्दामपणानं हसू लागले. ते उद्दामपणानं हसताय. त्यांचं हास्य श्री हरी विष्णूंनी ऐकलं आणि कुतूहलानं त्यांच्याकडे पाहताय. अरे बघ, मी सांगितलं होतं, या स्तंभाचा जो शेवट शोधेल तो आपल्यापैकी श्रेष्ठ आहे. आणि बघ, मी स्तंभाचा शेवट शोधला, तू हरलायस. दोघांमध्ये ठरलेल्या करारामध्ये तू हरलायस. आता तुला माघार घ्यावी लागेल. आणि ठरल्याप्रमाणे आपल्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण, जो स्तंभ शोधेल तो, बघ मी स्तंभ शोधला. श्री हरिनारायण उठून उभे राहिले आणि त्यांना विचारताय, स्तंभ शोधलाय म्हणता खरं, पण तुम्ही म्हणताय, मी मान्य कसं करू, मी एकटा कसं काय मान्य करू, काहीतरी याला आधार पाहिजे ना. त्यावेळी ब्रह्मदेव